मित्रांनो, प्रत्येकाकडे जवळपास मोबाईल आहे आणि तो मोबाईल सुरक्षित कसा राहील यासाठी आपण प्रत्येक प्रयत्न करत असतो. जे मोबाईल कव्हर असेल चांगला, मोबाईलसाठी स्क्रीन गार्ड असेल, ह्या साऱ्या गोष्टी आपण करण्यासाठी काळजी घेत असतो. असंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. स्क्रीन गार्ड स्वतः बसवण्याच्या नादात मी एक मोठी चूक केली आणि त्या चुकीमुळं माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला. डिस्प्ले कसा गेला हे ऐकून तुम्हाला शॉक बसेल. तर आज मी तुम्हाला माझा अनुभव येथे शेअर करणार आहे, जेणेकरून तुमच्यासोबत नुकसान व्हायला नको, आणखीन कोणाचं नुकसान होऊ नये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गंगाधर रामटेके. मी जून 2025 मध्ये मला वाटते मोबाईल घेतला होता आणि तो मोबाईल प्राऊडली इंडियन म्हणून मी घेतलेला आहे. ज्यांना कळालंय की प्राऊडली इंडियन कोणती कंपनी आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा की कुठल्या कंपनीचा माझ्याकडे मोबाईल आहे. ठीक आहे. त्याचं झालं असं की आता 1-2 महिन्यात म्हणजे याच महिन्यात मी मोबाईलसाठी स्क्रीन गार्ड मागवलं ऑनलाईन. आता मोबाईल कर्व डिस्प्लेचा असल्यामुळं ते जवळपास बऱ्याच दुकानावरती ते स्क्रीन गार्ड नसतं, म्हणून मी ते ऑनलाईन मागवलं. आणि झालं असं की प्रोसिजर आहे स्क्रीन गार्ड लावण्याची. आता आपण पण बघितलेलं आहे किंवा बऱ्याच जणांनी तुम्ही बघितलं असेल की स्क्रीन गार्ड कसं लावायचं असतं. त्या स्क्रीन गार्ड मध्ये त्यांचे काही इक्विपमेंट्स येतात. त्यामध्ये एक छोटस डस्टर असतं, त्याच्यानंतर ते बॉटल असतं. तुम्ही आता बघू शकता इथे युव्ही लिक्विडची बॉटल म्हणतात त्याला, जे त्या स्क्रीन गार्ड वरती टाकायचे असते आणि मग नंतर स्क्रीन गार्ड आणि एक स्क्रीन गार्ड येते त्याच्यामध्ये. तर चूक सगळ्यात मोठी इथे केली. आधी काय वाटलं मला की ठीक आहे, म्हणजे एकदम सिंपल प्रोसेस तर आहे, म्हणजे स्क्रीन क्लिनिंग करायची, लिक्विड टाकायचं आणि स्क्रीन गार्ड लावून टाकायचं. एवढं काय मला वाटलं नाही. मी स्क्रीन गार्ड आल्याच्या नंतर स्क्रीनची डस्टिंग केली आणि लिक्विड टाकलं. आता इथे माझी थोडीशी मिस्टेक झाली. मी ही जी बॉटल आहे ती बघू शकता की या बॉटलीमध्ये ना एक लिक्विड येतं, जे आता मी तुम्हाला सांगितलं की युव्ही लिक्विड म्हणून. ते लिक्विड त्या स्क्रीनसाठी पूर्ण यूज करण्यासाठी म्हणून ते लिक्विड दिलेलं असतं, तेवढंच क्वांटिटी. मी इथे काय केलं की ते लिक्विड अर्ध टाकलं, म्हणजे 2-3 ड्रॉप असं स्क्रीनवर टाकले आणि ते अर्धच टाकलं. ठीक आहे. अर्ध म्हणजे मला वाटतं 70% वगैरे ते टाकलं असेल, पण पूर्ण नाही टाकलं. आणि मग मी स्क्रीन गार्ड ओपन केला आणि ते स्क्रीन लावली वरती. मग बसली व्यवस्थित, जवळपास 90% स्क्रीन व्यवस्थित बसली. पण थोडंसं कॉर्नर साईडला किंवा वरती आणि मोबाईलच्या खालीच्या साईडला वगैरे ते बबल्स दिसत होते मला. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित चिटकलेलं नव्हतं स्क्रीन आणि ते स्क्रीन गार्ड. म्हणून मी काय केलं, थोडं प्रेशर दिलं त्याच्यावरती. प्रेशर दिल्यामुळे काय झालं, जे लिक्विड टाकलेलं होतं मी, लिक्विड जे एजेस असतात स्क्रीनचे, तिथून ते बाहेर निघाले लिक्विड. आणि आणखीन एक म्हणजे मी सांगायला विसरलो की ते आपल्या स्क्रीन गार्डचा जे डब्बा असतो त्याच्यामध्ये त्यांनी हे आपले पोर्ट जे असतात किंवा स्पीकर्स वगैरे प्रोटेक्ट करण्यासाठी अशी एक चिकटपट्टी टाईप ते दिलेले असते. तरी ते माझ्या कदाचित जास्त प्रेशरमुळे असेल, तर स्क्रीनच्या बाहेर लिक्विड आलं आणि ते लिक्विड गेल्यामुळं परत तर आणखीन ते स्क्रीन गार्ड बसलंच नाही व्यवस्थित. म्हणून मी काय केलं, परत स्क्रीन गार्ड ते ओपन केला, म्हणजे काढलं त्या मोबाईलवरून आणि परत जे उरलेलं होतं स्क्रीनवरती टाकलं. ठीक आहे. परत तसंच झालं. आता साहजिकच आहे, ऑलरेडी मी यूज नाही केलेलं आहे ते. 100% जे यूज करायला पाहिजे होतं मी 2 वेळेस यूज केले, म्हणून ते सेकंड टाइमला पण तसंच झालं की मी प्रेशर दिला आणि ते स्क्रीन गार्ड काय बसत नव्हतं, म्हणजे पूर्ण बसत नव्हतं, बबल्स दिसतच होते. मग मी प्रेशर इकडल्या साईडला दिला की लेफ्ट साईडला बबल्स यायचे आणि लेफ्ट साईडला दिलं की राईट साईडला बबल्स यायचे. म्हणजे शेवटी माझ्याकडून ते स्क्रीन गार्ड बसलाच नाही. म्हणजे मी ते काढून टाकला, शेवटी फेकून दिला. म्हणजे वेस्ट गेले. नियर अबाउट 250-300चा स्क्रीन गार्ड होता, तो माझा शेवटी वाया गेला. पण प्रॉब्लेम इथे काही नाही वाटलं किंवा काही नाही झाला. प्रॉब्लेम पुढे आहे, जे मी तुम्हाला आता ठीक आहे सांगेल. 3-4 दिवसानंतर मला वाटतं जेमतेम अचानक डिस्प्लेवरती लाइनिंग यायला लागली स्क्रीनवरती. मी तुम्हाला एक इथं दाखवतो मोबाईल म्हणजे कसा होत होता. इकडे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर मोबाईलवरती अशा प्रकारे एकदम ग्रीन स्क्रीन व्हायची आणि पूर्ण अशा लाइनिंग येत होत्या उभ्या. आणि डिस्प्लेचा प्रॉब्लेम म्हणला की आपल्या डोक्यात काय येते की एकतर मोबाईल पडलेला असला पाहिजे किंवा दबलेला असेल तर. पण या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत झालेल्या नव्हत्या किंवा मोबाईल सोबत झालेल्या नव्हत्या. ना माझ्याकडून मोबाईल पडला होता, ना माझ्याकडून कुठे दबल्या गेला होता मोबाईल. ठीक आहे. मग मी थोडं शॉक झालो की म्हणजे अचानकच असा डिस्प्लेचा प्रॉब्लेम आणि 2-3 महिने ते झालेले मला मोबाईल घेऊन. मी थोडंसं शॉक झालो. आधी तर काही कळालंच नाही, म्हणून मी लगेच कंपनीला फोन केला की असं-असं म्हणजे झालेलं आहे म्हणून. आणि प्राऊडली इंडियनची एक खासियत म्हणजे त्यांची आता डोअर टू डोअर सर्व्हिस आहे त्यांची. मी कंपनीला सांगितलं, कंपनीने माझ्या जवळचं जे सेंटर आहे सर्व्हिस सेंटर, तिथलं मला ॲड्रेस दिला. म्हणजे मला पनवेल जवळ पडतं, तर मी पनवेल सर्व्हिस सेंटरला जाण्यासाठी त्यांनी मला सांगितलं.
आता जवळच आहे म्हणून मी स्वतःच मोबाईल घेऊन तिकडे कंपनीकडे सर्व्हिस सेंटरला गेलो. तर मला सर्व्हिस सेंटरला गेलो, मोबाईल तिथे मोबाईल वगैरे जी फॉर्मॅलिटी आहे मोबाईल जमा करण्यासाठी आणि रिसिप्ट वगैरे बनवून मी मोबाईल तिथे जमा केला. पण मी जे तिथं बघितलं म्हणजे त्यांनी एक बॅनर लावलेला होता, ते बॅनर बघून मी शॉक झालो. कारण ते बॅनर होतं की जे मी युव्ही लिक्विड जे यूज केलं होतं स्क्रीन गार्ड बसवण्यासाठी, त्या संदर्भात ते बॅनर लावलेलं होतं की त्या युव्ही लिक्विडचे काय दुष्परिणाम आहेत जर समजा आपण व्यवस्थित नाही वापरलं तर. आणि ते बघून मी शॉक झालो, कारण मला आधी माहित नव्हतं हे की युव्ही लिक्विडमुळे मोबाईल खराब होतो किंवा प्रॉब्लेम होतो म्हणून. ठीक आहे. मग मी ते पूर्ण बॅनर वाचून काढला आणि त्याच्यामध्ये माझा प्रॉब्लेम होता समजा सेम, की युव्ही लिक्विडचा जर आपण व्यवस्थित नाही वापर केला तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम मोबाईलचा जो होऊ शकतो तो म्हणजे डिस्प्ले जाणार किंवा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मला शॉक बसला की म्हणजे मी ₹50 वाचवण्यासाठी मी घरी जे हे केलेले आहेत कुटाणे, त्याच्यामुळं माझा डिस्प्ले आज गेलेला होता. आणि मी हे तिथे सर्व्हिस सेंटरमध्ये कोणाला सांगितलं नाही की मी असं घरी केलेलं आहे वगैरे म्हणून. मी त्यांना सांगितलं प्रॉब्लेम, त्यांनी मोबाईल वगैरे जमा केला. पण म्हणजे मला तिथे गेल्याच्या नंतर कळालं, विचार करा की मोबाईल माझ्या चुकीमुळे झालेला आहे. तर मित्रांनो, ही अशी चूक तुमच्याकडून होऊ नये किंवा आणखीन कोणी याच्यामध्ये सफर होऊ नये म्हणून मी माझा अनुभव इथे शेअर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीन गार्ड बसवायची वेळ आली किंवा बसवायचा असेल, एक तर तुम्हाला अनुभव असेल तरच बसवा. अदरवाईज दुकानामध्ये ₹5-50 गेले तरी चालतील, पण शॉपमध्ये जाऊनच किंवा एक्सपर्ट कडूनच स्क्रीन गार्ड बसवून घ्या. कारण एक तुमची छोटीशी चूक आपल्याला हजारो रुपयाचं नुकसान करून जाऊ शकते. आता लकीली माझा हा वॉरंटीमध्ये डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे म्हणून मला नवीन मोबाईल भेटला किंवा तो फ्री ऑफ कॉस्ट माझी सर्व्हिसचा प्रॉब्लेम होऊन जाईल. विचार करा, जर समजा वॉरंटीमध्ये नसता मोबाईल तर मला किती म्हणजे महागात पडला असता ना. म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दामून बनवलेला आहे की माझा अनुभव शेअर केला ॲटलिस्ट, तर म्हणजे कोणाचा तरी प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल, एखाद्याची डिस्प्ले वाचेल, ठीक आहे, आणि एखाद्याचा खर्च वाचेल, म्हणून हा बनवलेला आहे. तर असं आतापर्यंत कोणासोबत झालेलं आहे का मित्रांनो? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.